आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्ज्वल भुयन यांच्यासमोर सुनावणी। आजच्या दोन्ही महत्त्वाच्या सुनावण्यांकडे देशाचं लक्ष। सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांना दिलेल्या 2265 कोटींच्या कर्ज वितरणास मनाई। मुंबई हायकोर्टानं स्थगिती दिल्यानं राज्य सरकारला धक्का। राजगड घोडगंगा कारखान्यांना दिलेल्या आव्हानानंतर स्थगिती। हिंदुत्ववादी संघटनांकडून आज कोल्हापूर बंदची हाक। रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आणि मुस्लिम समाजानं आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप। कोल्हापुरात पोलीस बंदोबस्त वाढवला। हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। हिंदुत्ववादी संघटनांकडून आज कोल्हापूर बंदची हाक। पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश। 25 तारखेची एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली। एमपीएससीकडून ट्विट करत माहिती, परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाणार। राज्यामध्ये 2 महिन्यामध्ये पोलिसांची 70% भरती प्रक्रिया पूर्ण। निवड झालेल्या उमेदवारांचं मूलभूत प्रशिक्षण सप्टेंबर अखेरीस सुरू होण्याची शक्यता। 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेचा आज निकाल। विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार। 16 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली होती परीक्षा। पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाची पीएचडी प्रवेश परीक्षा पुढे ढकलली। महाराष्ट्र बंदमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून विद्यापीठाचा निर्णय। आता 31 ऑगस्टला ही परीक्षा होणार। दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयला नोटीस। मुंबई सत्र न्यायालयानं 3 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला दाभोलकर कुटुंबियांकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान। याचिकेत दखल घेत आरोपींसह सीबीआयला नोटीस।